हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पामध्ये आणि सोबतच लक्ष्मी निवासच्या सेटवर. आणि आज आपल्या सोबत आहे तुम्हा सगळ्यांचे लाडके कलाकार विश्वा, जयंत आणि जान्हवी. तुम्हा तिघांचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी आपण भेटतो आणि गप्पा करतोय. कसे आहात पहिल्यांदा? तुम्ही घेऊ शकता. तुम्ही घेऊ शकता. कसं चाललंय शूटिंग? 500 एपिसोड्स पूर्ण झालेले आहेत आणि प्रेक्षकांचं प्रेम पहिल्या दिवसापासून आजपर्यंत तसंच आहे. काय सांगाल सर? सांगा. अमेझिंग फिलिंग आहे. 500 एपिसोड्स म्हणजे फक्त बघायला गेलं तर 500 एपिसोड्स नाही येते, कारण 1 तासांचे ऑलमोस्ट त्यातले 475 एपिसोड्स असतील. आणि मग एक काळ होता जेव्हा अर्धा तास. सो बेसिकली 970-980 एपिसोड्सचा हजार एपिसोड हो, ऑलमोस्ट कॉन्टेंट आहे. पहिल्यांदा असं टीव्हीवर महामालिका, हो 1 तासाची महामालिका असल्यामुळे हे 500 नाही तर 1000 एपिसोडच आम्ही कुठे ना कुठे बघायचो. जयंत, तुझ्यासोबत जे सध्या चाललंय, दोघात तिसरा आणि सगळं तिसरा, तसं तुझं काहीतरी चाललंय, काय सांगशील? वेल, आय थिंक लक्ष्मी निवास प्रेक्षकांमुळेच इथपर्यंत पोहोचली ही मालिका. 500 एपिसोड कम्प्लीट झाले आणि आज 1.5 वर्ष भरभरून प्रेम देत आहेत. सो त्यांनी या मालिकेमध्ये हा आमचा प्रवास बघितलेलाच आहे जयंत जान्हवीचा. त्याच्यात प्रेम तर भरभरून आहेच, पण त्याचबरोबर तिला त्या प्रेमाचा त्रासही झालेला आहे. त्याच्यामुळे जान्हवीने बरेच अशी स्टेप पण घेतलेली, तिने बोटीवर उडी मारलेली आणि त्या सगळ्या गोष्टी तिच्यासोबत घडलेल्या आहेत. सो ऑफकोर्स आता ती जेव्हा परत आली आयुष्यातली एका थॉट प्रोसेसने आली आहे, जी तिला जे मी तिच्यासोबत केलंय ते सगळं काही आता ती माझ्यासोबत करेन. सो मे बी हा तो रिव्हेंज ड्रामा आहे हे लोकांना आता कळलेलंच आहे. सो जे तिच्यासोबत झालेले तिने त्यावेळेला सहन केलंय, तर आता मी सहन करतोय, बाकी काही नाही. जान्हवी, तुझ्याकडे येते मी. या दोघांच्या आयुष्यात जे काही घडतंय त्याला म्हणजे म्हणतात ना की एक तू त्यांचा कॉमन पॉइंट आहेस. तर हे 500 एपिसोड शूटिंग आणि हा सगळा प्रवास काय सांगशील? ऑफकोर्स 500 एपिसोड्सचा जो काही प्रवास होता तो खूप कमाल होता, अमेझिंग होता. खूप ट्विस्ट अँड टर्न्स होते त्या प्रवासामध्ये. आणि 500 एपिसोड्सपर्यंत सुद्धा आमची मालिका आज लोकांना तितकीच आवडते आणि मला खात्री आहे पुढेही तितकीच आवडत राहणार आहे. कारण आम्ही सांगतानाच असं सांगतो की आमची फक्त मालिका नाही आहे, तर आमची महामालिका आहे. आणि राहिला प्रश्न जयंत आणि विश्वाच्या आयुष्यात जे काही माझ्यामुळे घडते टर्न्स येत आहेत त्याचा, तर ऑफकोर्स ती गोष्ट लोकांना आवडते. म्हणजे जान्हवी विश्वासोबत असताना पण काही लोकांना आवडते, जान्हवी जयंत सोबत असताना पण काही लोकांना आवडते. सो त्याच गोष्टीला अनुसरून किंवा त्याच अनुषंगाने लेखक सुद्धा ह्या तिघांची स्टोरी लिहित आहे, या 3 पात्रांची स्टोरी लिहित आहे, जे आम्ही प्ले करतोय आणि जे खरं तर सगळ्यांना बघायला मजा येते. बरं, मला ना आता एक बाहेर ना ब्ल्यू ड्रम दिसला. खरं तर मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण आता हसतोय, पण आपण त्या गोष्टीची मस्करी नाही केली ऍक्च्युली. आणि जेव्हा हे लिहून आलं त्याच्यानंतर आम्हाला पण जरा ते थोडं वाटलं असं की असं का, पण अगेन ती गोष्टीची गरज आहे आणि त्यामुळे आणि तुम्ही ती एक मालिका म्हणूनच गोष्ट घ्याल हेही मी एक्सपेक्ट करते तुम्हा प्रेक्षकांकडून. ओके, मला तिघांकडून ऐकायला आवडेल की आता 500 एपिसोड झालेत ना, त्यामधला एखादा असा सिक्वेन्स किंवा सीन जो तुमच्या कायम जवळचा आहे आणि तो तुम्हाला खूप आवडलाय. माझ्यासाठी बरेच आहेत तसे, पण त्यातला एक सांगायचा झाला तर मला अजूनही आठवतं, कारण तो पावसाचा होता. माझा आणि जान्हवीचा सीन तो माझाही फेवरेट सीन आहे. जेव्हा ती सांगते की माझं लग्न ठरले, मी काय करू विचार, आणि हा म्हणतो की गो आहे, हो म्हण लग्नासाठी. तो एक सीन माझ्या लक्षात राहतो आहे. बरेच सीन्स आहेत, पण तसं बघायला गेले तर बरेच इमोशनल सीन्स आहेत त्यातले. हल्लीच एक केला होता जेव्हा मी पुन्हा तिच्या लग्ना आधी जस्ट गौरी करायची पूजा जेव्हा तेव्हा येते आणि तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो, ती कन्व्हिन्स करत होत नाही, कानाखाली वाजवते. आणि मग त्यानंतर मी बाहेर जातो आणि माझं एक कॉन्व्हर्सेशन आहे देवासोबत. तो एक सीन मला खूप आवडला, म्हणजे लिहून पण चांगला आलेला, त्यामुळे परफॉर्म पण झाला बऱ्यापैकी. तुमच्या दोघांचे फेवरेट? वेल, माझ्यासाठी पूर्ण हा प्रवासच खूप स्पेशल वाटतं. म्हणजे खरं सांगू, मी जेव्हा जॉईन केली सिरियल जेव्हा मी एक्सपेक्ट केलंच नव्हतं की इतकं प्रेम मिळेल. कॅरेक्टर कुठे ना कुठे ग्रे शेड असल्यामुळे मला वाटलंच नव्हतं की त्या कॅरेक्टरलाही प्रेम मिळेल इतकंसं. म्हणजे मी जे काय करतोय, एक वर्ग जो आहे सायन्सचा, जे रोज
शिद्धतीने ते बघतात म्हणजे रोज मालिका, आणि त्यांना आवडतो माझा तो तो शे पॉझिटिव्हनेस पण. म्हणजे मला भेटल्यावर बरेच लोक बोलतात की नाही आम्हाला असा कॅरेक्टर ऍक्च्युअली लाईफ मध्ये आवडेल, की इतकं म्हणजे चांगल्या त्याच्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी. सो आतापर्यंत म्हणजे आज पावणे 2 वर्ष हा प्रवास खूप स्पेशलच आहे. जर लक्षात राहतील तर असे बरेचसे मोमेंट्स आहेत त्याच्यात. गोव्यातलं काही शूट होतं, जे माझं आणि तिचं पहिलं, तिच्यात मी तिला प्रपोज करतो. सेकंड टाइम पण आम्ही तिथे गोव्यात शूट हो. केलं. त्यानंतर आमच्या लग्नाच्या सिक्वेन्स मध्ये एक संगीतच्या नंतर एक आम्ही नंद महालवर टेरेसवर एक सीन हा. केला. तो आजही माझा सगळ्यात फेवरेट सीन, कारण का त्या सीन मध्ये त्याचं प्रेम, त्याची भीती, त्याचं सगळं काही त्या एका दिसतं. सीन मध्ये समज झालेलं आहे, पूर्ण जयंतचं कॅरेक्टर. सो असे, आणि प्रत्येक आजही जो कुठला सीन येतो तो म्हणजे खूप आवडीने करतोच सगळे. सो इन अ वे आय कॅन से की पूर्ण प्रवासच तसा स्पेशल आहे. वाव. जसं हे दोघे म्हणाले तसं एक सीन असं सांगता येत नाही, खूप सीन्स असतात आणि कलाकाराला ना सीन्सची खरं तर भूक असते जर का. आणि हो. जेव्हा खूप चांगले सीन्स येतात तेव्हा खूपदा असं होतं की हे करायला ना मज्जा येणार आहे. तसे माझे आहेत तर खूप सीन, पण आता मी ह्या दोघांबरोबर तेच सांगते. एक जो विश्वाने सांगितला तोच पावसातला सीन, आणि खरं तर तो पाऊस खोटा होता, पण आम्हाला तो सीन करायला खरंच खूप मजा आलेली. आणि जयंतने सांगितलं तसं तो जो नंदमहाल जिथे आमचं लग्न अख्खं शूट झालं पुण्यामध्ये, तो टेरेसवरचा एक सीन, तो त्याचा माझा एक जो सीन होता तो माझा फेवरेट आहे. त्याच्यानंतर लग्नानंतर म्हणजे पहिलं लग्न झाल्यानंतर पण जान्हवी जयंतचे जे काही रोमॅन्टिक सीन्स येत होते, ज्याचे खूप व्हिडिओ एडिट होऊन बनत होते, जे लोकांना खूप आवडत होते, ते त्याच्यानंतर जर का मला खूप जास्त आवडलेला सीन असेल ज्याच्यासाठी खरंच मला सगळ्यांकडून काय म्हणतात कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या, सगळ्यांनी खूप अप्रिशिएट केलं, तो म्हणजे सेकंड टाइम आम्ही जेव्हा गोव्याला जातो आणि मी कन्फेस करते त्याच्यासमोर. कन्फेस करते म्हणण्यापेक्षा त्याला सांगते की मला हा, सगळं सत्य कळलंय. कळलं हो. आणि मी बंदूक वगैरे अशी धरते हा. त्याच्यासमोर. तो एक सीन माझा वन ऑफ द फेवरेट सीन आहे. त्याच्यानंतर विश्वाघरात गेल्यानंतर माझे विश्वाचे खूप असे सीन, जिथे विश्वा आता बघणार की काय जान्हवीला, जिथे विश्वा मला दिसतो तो एक सीन आहे. आणि आत्ता जे काही सुरू आहे ते सीन्स करताना आत्ताचे खरं सांगायला गेलं ना तर त्रास होतो थोडासा, कारण मेघन जयंत प्ले करतोय, जयंत वाईट आहे पण मेघन तितकाच गोड आहे, आणि त्यामुळे ना ते सीन्स करताना खूप अंगावर पण येतात की हे नाही होत आहे माझ्याने. म्हणजे मी लिटरली कालच डिरेक्टरला असं म्हणाले, आणि मी त्यालाही म्हणाले की मेघन नाही होत, मला त्रास होतो, कारण दिसतं ना आपल्याला माणूस म्हणून आपण नाही कधी असं वागू शकत. तर त्याचं म्हणणं असं असतं की तू कर, हेच बघायचंय लोकांना, मी तुला सांगते तू कर. आणि हेच आमचे जे डिरेक्टर आहेत नितीन सर किंवा अजय सर, त्यांचंही हेच म्हणणं आहे की नाही अगं त्याने तुला त्रास दिला ना, आता तू तेच त्याला रिटर्न करतेस, तू नको एवढं मनाला पर्सनल नको. हा, एकदम एवढा विचार करीस. बट अगेन आपण माणूस म्हणून करतोच विचार, पण खरं बघायला गेलं तर सगळेच सीन्स करायला खूप मज्जा येते. आणि लक्ष्मी निवास ही मालिकाच अशी आहे की इथला प्रत्येक कलाकार आपला जीव ओतून या सिरियलसाठी काम करतं. आणि असा एक सीन तुम्ही नाही करू शकत, तुम्ही एक बघितला की तुम्हाला दुसरा बघावा असं वाटणार. मग तो इथला असो, जयंत घरातला असो, भावना सिद्धू किंवा गाडी पाटलांकडचा असो, किंवा मेन ओजी लक्ष्मी निवास जे नावच आहे. मग हर्षदाताई, तुषार सर, अख्खी ती आमची तिकडची जी मंडळी आहेत, ती वीणा, संतोष, वेंकी, त्याच्यानंतर हरीश, सिंचन, सगळ्यांचे सीन म्हणजे आहेत, मज्जा येते त्या सगळ्यांबरोबर सीन करायला. म्हणजे आणि आता तुमची तिगडी बघायला आम्हाला खरंच मजा येते. बरेच सीन्स तुमचे एकमेकांसोबत असतात. मला वाटते भुका लागल्या असतील त्या प्रकारे, म्हणून आपण इथे थांबतोय. पण मला एक प्रश्न नक्की विचारायला आवडेल की ना, प्रेक्षक खूप प्रेम करतात आपल्यावर आणि खूप कॉम्प्लिमेंट करतात, ते आपल्या लक्षात राहतात. पण बऱ्याचदा ना अशा गोष्टी होतात ना की काही अफवा पसरतात आणि ज्या खऱ्या नसतात. तर असं तुमच्याबद्दल कधी घडलंय का की एखादी गोष्ट अफवा बाहेर आली आहे पण ती सत्य नाही आणि ती तुम्हाला सांगायला आवडेल, असं कधी झालंय का? अफवा तर म्हणजे हे बघ, पब्लिक फिगर आहे म्हटलं तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतात. गोष्टी तुमच्याबद्दल स्प्रेड केल्या जातात, पण ऍज ऑफ नाऊ
नाही. नाही. हो. वाव. हा म्हणजे एक हम लोग अफवाहों से सांगेन दूर ही मी, रहते हैं. अफवा नाही पण हा आम्हाला हे मात्र कळतं की आमचा ट्रॅक कधी कधी लोकांना खूप त्रास देतो. हा. त्यांच्या अंगावर येतात काही गोष्टी जे मी म्हटलं तुला. हम्म. बट अगेन ती गोष्टीची गरज आहे आणि आम्ही कलाकार आहोत सो आम्हाला जे करावं आमच्या लागतं. ताटात वाढलं जातं ते आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो इतकंच. आणि अजून एक मला सांगायचंय आमची म्हणजे विश्वाची जी जे तू मगाशी मला प्रश्न हा. विचारलास ती कुठली सीन. सो आता श्रद्धा साटम म्हणजे ललिताचं कॅरेक्टर जी प्ले करायची तिच्याबरोबर एक सीन करायला मला खूप मजा यायची ती आणि सई. म्हणजे हम्म. जेव्हा मी विश्वाघरात होते जरी आता सिरियल मध्ये त्या दिसत नसल्या तरी त्याही या सिरियलचा भाग आहेत सो त्यांनाही विसरून कधी चालणार नाही. सो ललू हे तुझ्यासाठी आहे. आई ग. थँक्यू सो मच तुमचा वेळ दिलात. प्लीज तुम्ही आता जेवू शकता. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा 500 एपिसोडसाठी. थँक्यू. थँक्यू.